आदाब अर्ज़ है। एडियन उर्दू खबरनामे में आपका खैर मकदम है। मैं हूं सिद्दीकी मोहम्मद अजहर। खबरों के सिलसिले को शुरू करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर एक नजर। म्युनिसिपल कॉरपोरेशन के यौम तासीस के जिन में हम भी हैं जोश में कहते हुए शहर में पहली मर्तबा म्युनिसिपल कॉरपोरेशन के काफिले की गाड़ियों का शानदार स्ट्रीट शो। वजीर छगन भुजबल बस कर दें, ये कहते हुए मनोज जरांगे पाटिल दोबारा भुजबल पर बरस पड़े, फडणवीस को इशारा। अब खबरें तफसील से। मनोज जरांगे पाटिल को शहर के अस्पताल में शरीक किया गया है। उन्होंने मीडिया से मुखातिबत में वजीर छगन भुजबल को कहा कि बस कर दो, वरना आने वाले दौर में तुमको मराठा समाज देख लेगा। इन अल्फाज में नए वजीर आला फडणवीस को इशारा दिया है। ती कोणावर आरोप करते? बधीर झाले त्याला आरोप करायला लागले. 15 वर्षापासून मराठ्यांच्या विरोधात बोलतो, जाती तेढ निर्माण करायची भाषा करतो, कोराडी कोयते अशी भाषा करतो. तेढ निर्माण करायलाच जबाबदार ते. त्याच्याशिवाय दुसऱ्या या राज्यात जातीय तेढ निर्माण करायला कोणीच नाही. घटनेच्या कायद्याच्या पदावर बसून त्या मंत्रिपदाचा गैरवापर करण्याचं काम या राज्यातला सगळ्यात मोठा कलंकित नेता म्हणून तो काम करतो. एका जातीचं काम करता येत नसून एका जातीचं काम करतो आणि जाती जातीत काम करायला हरकत नाही, परंतु जातीय तेढ निर्माण करून दंगली भडकवण्याचं काम त्याच्या हातातून होतंय. त्यामुळे महाराष्ट्राला हा मोठा लागलेला कलंक हा माणूस म्हणजे. त्याच्याच पाहुण्यानं त्याचंच हॉटेल जाळलं, ते त्याचे डोळे गेलेत, त्याला ते दिसत नाही. आणि मराठ्यांच्या गोरगरिबांच्या निष्पाप लोकांना विनाकारण बदनाम करायचं काम करतो. एकही आमदार म्हणला नाही. प्रकाश सोळुंके आमदार डायरेक्ट विधानसभेत म्हणले निष्पाप लोकांना गुतवायचं काम चाललंय, ते मराठा आंदोलक नाही. संदीप क्षीरसागरचे किंवा त्यांच्या परिवारातले क्षीरसागर परिवार सुद्धा म्हणलाय मराठा समाजाचा संबंध नाही. तरी हा बार बार तेच नाव घेतो. स्वतःचं हॉटेल जाळलं त्याच्या पाहुण्याचं, फक्त तेवढा त्याला पुळका आला. हे जर म्हणून तुम्ही जातीवाद करत नाही, तर ते हॉटेल जाळलं, त्याच्याच पाहुण्यानं जाळलं, ते लोक अटक कस काय नाहीत? त्याला जर एवढा तो म्हणतोय की मला असं झालं, मला तिथून पुढे जास्त वाईट वाटलं, तर ते लोक अटक का नाहीत? याच्या पलीकडचं तुला जर एवढं वाटतंय की अशांतता पसरली म्हणून मी गेलो, जाळपोळ झाली म्हणून गेलो, तिथल्या लोकांना घरात कोंडून मारलंय म्हणून गेलो, त्या आंतरवालीतले लोक घरात कोंडून मारले तेव्हा का झोपला होता का? तेव्हा पुढे गेलता? तू तर एका पदावर बसलेला आहे ना. तू जर सामान्य माणूस असता तर ठीक आहे, तू गेला काय नाही गेला काय तुला कोणी विचारित नाही, तुला कोणी गिनीत बी नाही तो कुठं आला काय नाही आलाय. पण मग तुला जर भेदभाव करायचा नाही, तुला जर म्हणायचं मी मराठाच्या विरोधी नाहीये असं म्हणतोय, तर मग तुला अंतरवालीत यायला काय झालं? ते तर महिलांच्या डोके फुटले होते, पोरांच्या छातीने गोळ्या गेल्या होत्या, आणि तुझे म्हणतो नंबर टाकले होते पोलीस रेकॉर्डला, एसपी साहेबांच्या किंवा पोलीस रेकॉर्डला असं काहीच नाही. पुढे नंबर होते आणि काय नाही. हे नंबर हे तुला काय माहिती? ही दंगलच तो घडून आणली बीडचा असा अंदाजा दिसायला लागला आम्हाला. तुला हे नंबरिंगचं कसं काय माहिती? त्या नंबर येतं, 2 येतं, 4 नंबर येतं. आणि सरकारला पण माझी म्हणजे विशेष करून मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्याला विशेष करून विनंती, तुम्ही याचं लय ऐकून याला लय बळ देऊ नका. किंवा जातीय दंगल 100% भडकवणारे घडवणार सुद्धा आहे. हे गावागावातले गोरगरिबाचे बोर्ड फाडतो, बोर्ड जाळतो, जाळायला लावतो, हे हॉटेल बी जाळायला लावतो. आणि तुम्ही याला बळ देऊन मराठ्यांच्या विरोधात जाऊ नका आणि मराठ्यांवर अन्याय करू नका. गृहमंत्र्यांना विशेष करून फडणवीस साहेबांना सांगणे की तुम्ही याच्यावरती याचं ऐकून तुम्ही आमच्या निष्पाप लोकांवर केसेस केल्यात 2-4 हजार महाराष्ट्रभर विनाकारण. तुम्ही गृहमंत्र्याला पुन्हा एकदा सांगतो की तुम्ही याचं ऐकून आंतरवालीतला गुन्हे मागे घेऊ म्हणले होते, तुम्ही
अटक करणार नाही म्हणले होते, पण याचं ऐकून तुम्ही अटक सुद्धा तुमच्या लोकांनी आमच्या लोकांना केली, अंतरवलीतल्या गुन्ह्यातल्या याच ऐकून केली. तुम्ही जरा त्याला कमी बळ दिलं तर दंगली होणार नाही, त्याला दंगली घडवायच्या. तुम्ही खूप बळ द्यायला लागलेत, याचं ऐकून तुम्ही मराठीचं वाटोळ करू नका. रियासती एक्साइज ड्यूटी शोबे की जानिब से 3 मुकामात पर छापे मारकर 3,28,740 रुपये कीमत का 27 किलो गांजा जब्त किया गया। रियासती एक्साइज ड्यूटी शोबे की जानिब से नागोनी की वाड़ी इलाके में गोलड़ गांव ताल्लुका जिला औरंगाबाद इस मुकाम समेत 3 मुकामात पर छापे मारे गए और सुगनलाल राम सिंह बिरमाटे, संतोष चंद्र बिरमाटे, काड़ू सिंह, रूपचंद बिरमाटे, इन तीनों अफराद के पास से 27 किलो 395 ग्राम वजन का गांजा जब्त किया गया। इस तरह इसकी जुमला कीमत 3,28,740 रुपये है। ये कार्रवाई एक्साइज ड्यूटी कमिश्नर डॉक्टर विजय सूर्यवंशी, डायरेक्टर सुनील चौहान, डिविजनल डिप्टी कमिश्नर प्रदीप पवार वगैरह की मौजूदगी में की गई। छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार NDPS कायद्याअंतर्गत 3 गुन्ह्यांची नोंद करण्यात आलेली असून सदर गुन्ह्यामध्ये 3,28,740 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असून सदर गुन्हा हा नागोनीची वाडी शिवार गोलटगाव तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे झालेला असून सदर गुन्ह्याचा तपास चौकशी अधिकारी करत आहेत। सदर गांजा हा कोणत्या ठिकाणी वितरित केला जाणार होता याबाबत पुढील तपास चालू आहे। आज जिले के खहज़दा हालात का जायजा मरकजी वफ्द की जानिब से लिया गया। मुख्तलिफ मकामात पर बंधारों पर जाकर मुआयना किया गया। इस मौके पर किसानों से बातचीत की गई। आज जिले के खहज़दा हालात का मुआयना मरकजी वफ्द ने किया। इस वफ्द में मरकजी कपास तरक्याती ऑफिसर AL वाघमारे और एवेल्यूशन ऑफिसर हरीश हुम्बरजे शामिल थे। इस वफ्द ने औरंगाबाद ताल्लुक़े में तुलजापुर, चौका, मोरहीरा, धनवड़ और सोयगांव ताल्लुक़े में जंगली तांडा, फरदापुर और धनवट में मुलाकात करके मुआयना किया। इस मौके पर मुख्तलिफ अफसरान और मुलाजमीन भी मौजूद थे। महाराष्ट्र नॉलेज कॉरपोरेशन लिमिटेड की सालाना डिविजनल मीटिंग शहर में मुनक्किद की गई थी। इस मौके पर MKCL के मैनेजिंग डायरेक्टर वीना कामत ने सहाफ़ियों से बातचीत करते हुए मुख्तलिफ मौज़ूआत पर अपने ख्यालात का इजहार किया। मीटिंग चालू आहे इथे निर्माण सभागृहात। आम्ही गेली 20-22 वर्ष ह्या क्षेत्रात काम करतोय, शिक्षणाच्या क्षेत्रात काम करतोय, सर्व क्षेत्रात काम करतोय। आमच्याकडे 3 वर्टिकल्स आहेत। आम्ही विद्यापीठांबरोबर काम करतो, संगणक साक्षरतेत काम करतो आणि एम्पॉवरमेंट ह्या क्षेत्रातही काम करतो। म्हणजे विद्यार्थी सक्षम झाला पाहिजे, तो समाज सक्षम झाला पाहिजे, असे 3 आमचे वर्टिकल्स आहेत। शिक्षणामध्ये ट्रान्सफॉर्मेटिव्ह अजेंडा आणण्याच्या दृष्टीने या कंपनीची स्थापना झालेली आहे। MSCI कोर्स आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, जो साधारणतः 1.5 कोटी अधिक लोकांनी केलेला आहे। आज याचा विस्तार म्हणूनच महाराष्ट्रासह राजस्थान, गुजरात, हरियाणा, बिहार, ओडिशा अशा राज्यांमध्ये झालेला आहे आणि परदेशातही झालेल्या परदेशातही अनेक देशांमध्ये जे आहे। आज आपल्याला ज्ञान आहे की डिजिटल एम्पॉवरमेंट किती महत्त्वाची, डिजिटल टेक्नॉलॉजी किती महत्त्वाची आपण दररोजच्या जीवनात पाहतोय। अगदी भाजीपाल्यापासून चप्पल पॉलिश करणाऱ्यापासून सगळ्यांना त्याची आज निकड आहे आणि ती डिजिटल एम्पॉवरमेंट आणण्याचं खूप मोठं ऐतिहासिक काम महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या माध्यमातून झालेलं आहे। आपण ते दररोज अनुभवतो म्हणून कदाचित ते आपल्या लक्षात येत नसेल, परंतु जेव्हा आपण शेजारच्या राज्यांमध्ये जातो तिथली डिजिटल लिटरसीची परिस्थिती पाहतो तेव्हा ते आपल्या लक्षात येईल। नाजरीन, अब वक्त हो चला है एक मुख्तसर से वक्फे का। वक्फे के बाद जल्द हाजिर होते हैं। देखते रहिए ADN उर्दू न्यूज। दिवाळी धमाका छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस। बीड बायपास रोड, सातारा परिसर पासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर। हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर। आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका। किंमत फक्त 51 लाख पासून पुढे। विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे।
वैयक्तिक रो हाऊससाठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम. जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 15 24 25P बीड बायपास सातारा परिसर छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद. खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488. सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत. अटी आणि शर्ती लागू. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगेगा आपको. ये ना सर. सर. ए ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. वक्फे के बाद आपका दोबारा इस्तकबाल है. म्युनिसिपल कॉरपोरेशन की हर हालत में मुकाबला करने की गुंजाइश है. शहरियों को इसकी मालूमात हासिल हो, इस नजरिए से एडमिनिस्ट्रेटर जी श्रीकांत के तसव्वुर से म्युनिसिपल कॉरपोरेशन में इस्तेमाल होने वाली तमाम गाड़ियों की शहर में स्ट्रीट शो रैली निकाली गई. म्युनिसिपल कॉरपोरेशन के 41वें यौम तासीस के ज़िम्न में मुख्तलिफ प्रोग्राम्स का एहतमाम किया गया है. इस सिलसिले में म्युनिसिपल कॉरपोरेशन के तमाम शोबों में काम करने वाली मिशनरी की अशिया, इसी तरह म्युनिसिपल कॉरपोरेशन किसी भी हालत में मुकाबला करने की गुंजाइश रखती है. शहरियों को इसकी मालूमात हासिल हो, इस मकसद से एडमिनिस्ट्रेटर नीज़ म्युनिसिपल कॉरपोरेशन कमिश्नर जी श्रीकांत के तसव्वुर से आज बरोज़ बुध शहर में म्युनिसिपल कॉरपोरेशन तकनीकी शोबे की जानिब से फ़िलहाल काम कर रहे गाड़ियों की शानदार रैली स्ट्रीट शो का आगाज़ हुआ. सेवन हिल होते हुए मुकुंदवाड़ी, चिकलथाना, सिडको बस स्टैंड, हरसूल, हड़को कॉर्नर, दिल्ली गेट, मिल कॉर्नर, महावीर चौक, रेलवे स्टेशन, महानुभव आश्रम, MIT कॉलेज, देवलाई चौक, सूर्यलान, शानूर हम्बी दरगाह गेट, सूद गिरनी, गजानन महाराज मंदिर, सेवन हिल, आकाशवाणी, क्रांति चौक होते हुए आम खास मैदान पर इख्तिताम हुआ. इसमें 30 गाड़ियों ने अपना इंदराज दर्ज किया. इसमें शोबे सेहत, आतिश फिरोदस्ता, घन कचरा, गार्डन, स्मार्ट बस, इंतज़ामिया अफसरान की एक गाड़ी इसमें शामिल की गई. शहरियों ने इस मंजर को देखते हुए सताइश की. लायंस क्लब औरंगाबाद चिकलथाना में मुनक़िद 47वें मुफ्त प्लास्टिक सर्जरी कैंप का इफ्तिताह लायंस गवर्नर सुनील देसरडा के हाथों अमल में आया. इस मौके पर मरीजों की तशखीस करके तकरीबन 350 मरीजों के चेहरे पर खुशी दौड़ेगी. लायंस क्लब औरंगाबाद चिकलथाना की जानिब से और महात्मा गांधी मेमोरियल रिसर्च सेंटर, इसी तरह औरंगाबाद ड्रगिस्ट एंड केमिस्ट एसोसिएशन के ताउन से डॉक्टर शरद कुमार दीक्षित की यादगार के मौके पर मुनक़िद 47वें प्लास्टिक सर्जरी कैंप का इफ्तिताह लायंस गवर्नर सुनील देसरडा के हाथों अमल में आया. गरीब मरीजों के चेहरे पर खुशी लौटाने और उनकी ज़िंदगी में खुशियाँ लाने की ये रिवायत आगे जारी रखेंगे, ऐसा अहद इस मौके पर किया गया. सिडको के लायंस आई हॉस्पिटल में हुए इस प्रोग्राम में अमेरिका से आए हुए डॉक्टर राज लाला, लायंस गवर्नर सुनील देसरडा, डॉक्टर अमित बसनवार समेत क्लब के सदर डॉक्टर उज्ज्वला दहीफड़े, प्रोजेक्ट चीफ भूषण जोशी, MGM डीन डॉक्टर राजेंद्र बोहरा, ड्रगिस्ट एंड केमिस्ट एसोसिएशन के सदर नितिन देशमुख, क्लब सेक्रेटरी संदीप साठे, सिटी क्लब के रवि राजपाल वगैरह मौजूद थे. एक ही मिशन कदीम पेंशन का नारा दोबारा गूंजेगा. 14 दिसंबर से तमाम सरकारी मुलाजमीन कदीम पेंशन के मुतालिबे पर एहतजाज करेंगे. इसकी इत्तला कॉस्ट ट्राइब मुलाजमीन महातंजीम के जिला सदर विलास जगताप ने एडीएन से बातचीत करते हुए दी. आमची प्रमुख मागणी ही 1 नोव्हेंबर 2005 नंतर जे कर्मचारी शासकीय सेवेत रुजू झालेले आहेत
त्यांना जुनी पेन्शन लागू करावी या मागणीसाठी महाराष्ट्र शासनाचे सर्वच कर्मचारी हे उद्या दिनांक 14/12/2023 पासून बेमुदत संपेवर जात आहेत. शासनाला जोपर्यंत बीजेपी शासन शासित आहे तोपर्यंत यदा कदाचित आमच्या मागण्यांवर दुर्लक्ष होत आहे. आणि काल सुद्धा नागपूर येथे महाराष्ट्र शासनाच्या वतीने सर्वच कर्मचारी यांनी नागपूर येथे मोठा मोर्चा आंदोलन केले, परंतु तेथूनही काही प्रतिसाद मिळत नाहीये. म्हणून आमचे जे कर्मचारी ज्या कर्मचाऱ्यांचे नेते म्हणून आमचे जे प्रतिनिधी आहेत तिथं, त्या प्रतिनिधींना काही प्रतिसाद न दिल्यामुळे आम्ही आमचे जे पाऊल आहे आंदोलनाचे ते पाऊल कोणतीही संघटना असो काही असो, परंतु सर्व संघटना एकवटल्या आहे आणि सर्व संघटनेचे कर्मचारी यांनी असे जोपर्यंत आपली मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण आंदोलन करणे आणि शासनावर एक प्रकारचा दबाव आणून त्या मागण्या पूर्ण करून घेणे. जोपर्यंत आमच्या वरिष्ठांना जोपर्यंत माननीय मुख्यमंत्री हे जोपर्यंत आश्वासन देत नाही की आम्ही तुमची मागणी या 2 दिवसात 3 दिवसात पूर्ण करतोय, तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन चालू ठेवून आमच्या वरिष्ठांचे जे आदेश येतील ते वेळोवेळी पाळू. आदर्श शहरी पथ संस्था में हुई बदउनवानी के जिम्मे सरमायादारों को इंसाफ कब दिया जाएगा? ऐसा सवाल कानून साज काउंसिल में हिज़्ब मुखालिफ पार्टी रहनुमा अंबादास दानवे ने आज कानून साज काउंसिल में हुकूमत से पूछा. छत्रपती संभाजीनगरमध्ये आदर्श नागरी पतसंस्था आहे आणि या पतसंस्थेत जवळपास 202 कोटी रुपयाचा गैरव्यवहार झालेला आहे आणि याच्यात सामान्य माणसांची, शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर जे काही कोणाची 2 लाख, कोणाचे 5 लाख, कोणाचे 10 लाख अशा पद्धतीने गुंतवणूक आहे. आणि या सगळ्या गुंतवणूक असताना संचालक मंडळाने या संदर्भात या सगळ्या प्रॉपर्टीज कित्येक लोकांचं, या सभापती महोदय, याच्यामध्ये काही लोकांच्या नावावर खोटी कर्ज काढली, त्याची सह्या घेतल्या, त्याला माहीत सुद्धा नाही की आपण कर्ज काढलेलं आहे. नंतर त्यांना नोटीस आलेल्या आहेत. सरकारने या संदर्भात, मला वाटतं मंत्रिमंडळाची बैठक चालू होती त्यावेळेस गिरीश महाजन साहेब आपण स्वतः गेले, ते आदर्श याच्यात मोर्चाला सामोरे आपण गेला होतात आणि आपणही सहकार मंत्री साहेब आपणही गेला होतात. आपल्याला भावना त्या लोकांच्या चांगल्या पद्धतीने माहिती आहे, मी फार डिटेल सांगण्याची आवश्यकता नाही. परंतु अजूनही याच्यामध्ये जे गतीनं पावलं उचलण्याची आवश्यकता आहे ते काही उचलली जात नाही. कारण सर्वसामान्य शेतकरी आहेत सगळे लोक. या संस्थेनं ज्या पद्धतीनं प्रॉपर्टीज वेगवेगळ्या ठिकाणी काढून ठेवलेल्या आहे सभापती महोदय, आणि मग त्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन इतक्या मोठ्या प्रमाणावर काढलेलं आहे की कोणी सर्वसामान्य माणूस ते खरेदी करू शकत नाही, कारण ते विकून आपण घेणाऱ्या अशा देणाऱ्या लोकांचं अशा प्रकारचं आहे. परंतु या सगळ्या मालमत्तांचं व्हॅल्युएशन मोठ्या प्रमाणावर निघालेलं आहे. आता त्याची एक सिस्टीम आहे आणि त्याच्यामुळे अजूनही या सगळ्या लोकांना न्याय मिळालेला नाही. या सर्व खातेदारांच्या, गुंतवणूकदारांच्या तीव्र भावना आहेत. हे सगळे सर्वसामान्य लोक आहेत आणि याच्यामुळं या सगळ्या लोकांना सरकार, शासन हे खातं कधी न्याय देणार अशा प्रकारचा माझा प्रश्न आहे. तो न्याय द्यावा अशी माझी विनंती सुद्धा आहे. खबरों के सिलसिले को खत्म करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर दोबारा एक नजर. म्युनिसिपल कॉर्पोरेशन के यौम तासीस के दिन में हम भी हैं जोश में कहते हुए शहर में पहली मर्तबा म्युनिसिपल कॉर्पोरेशन के काफिले की गाड़ियों का शानदार स्ट्रीट शो. वजीर छगन भुजबल बस कर दें, ये कहते हुए मनोज जरांगे पाटिल दोबारा भुजबल पर बरस पड़े, फडणवीस को इशारा. नाजरीन, ये थी आज की खबरें. कल दोबारा हाजिर होंगे चंद नई खबरों के साथ. देखते रहिए ADN उर्दू न्यूज, आवाज हर दिल की.
आहे.